मी महंत राधाताई महाराज आईसाहेब श्री क्षेत्र मीराबाई संस्थान महासांगवी तालुका पाटोदा जिल्हा बीड. आज आपल्या म्हणजे संस्था चालक म्हणून आपण एक मठपती म्हणून आज पहिला महिला स्त्री मी आज पाहिला आहे. त्याबद्दल तुमचा अनुभव किंवा तुमच्या कार्यक्षेत्रातले काय अनुभव तुम्ही सांगू शकता का मला? हो, पूर्वीच्या काळामध्ये जसं जनाबाई मुक्ताबाई मीराबाई झाल्या तसं आमच्या भागामध्ये श्री संत भगवान बाबा आणि त्यांच्या अंडर खाली संत मीराबाई आईसाहेब यांच्या गादीवर मला गुरुवारी महंत भीमसेन महाराजांनी बसवलं. की वारकरी संप्रदायामध्ये महिला कीर्तनकार आहेत पण मठाधिपती नाहीत. पण एक महाराष्ट्रामध्ये अपवादात्मक महिलालाही एक संन्यासीची गादी मिळाली ही एक खूप महत्वाचं आहे. आज एक भीमसेन महाराज किंवा आज आपण म्हणतो भगवान बाबा भीमसेन महाराज हे पूर्वज खूप होते. त्यांच्याकडे एक खरं दैवी शक्ती पण होती त्या काळाची. पण आज त्यांच्या थ्रू तुमची या ठिकाणी नेमणूक झालेली आहे. तर आजच्या ज्या पिढीला आणि त्यावेळेसच्या पिढीचा आज तुम्ही एक संस्था चालवताय, मुलींसाठी तुम्ही स्पेशल संस्था चालवताय. त्यामध्ये काय फरक जाणवतोय किंवा किंवा म्हणजे मुलींसाठी तुम्ही काय अजून ऍडव्हान्स काय करू शकता का अजून? पूर्वीच्या काळात आणि आजच्या काळामध्ये बदल नक्कीच आहे. पण अलीकडं आधुनिक काळामध्ये मुलींना आता सध्या माझ्याकडं 55 मुली शिकत आहेत. मुली बौद्धिक लेवलने मुली हुशार झालेल्या आहेत. माझं असं प्रामाणिक मत आहे. पण आजच्या काळामध्ये मुलींना शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक संस्काराची गरज आहे. त्याचं एक कारण आहे की त्यांना संस्कार देणं महत्वाचे आहे. मुली कणखर आहेत. आपल्या देशाला राज्याला मुलींना फार मोठा वारसा आहे. आपली भारतीय संस्कृती योग्यच आहे जगाच्या पाठीवर. पण मुलींना शिक्षणाबरोबर संस्कार देणं गरजेचे नक्कीच आहेत आजच्या काळात. आज एक म्हणजे संविधानिक पण मुली झाल्या पाहिजे, त्यांना संविधानाचं ज्ञान नॉलेज आले पाहिजे. पण आज एक तुम्ही त्यासाठी काय प्रयत्न करू इच्छिता किंवा तुम्हाला काय वाटतं अजून पुढे काय केलं तर असं होऊ शकतं? मी माझ्या पद्धतीने मुलींना चांगलं शिक्षण देण्याचा आणि विचार देण्याचा प्रयत्न करत असते. मी नेहमी धार्मिकतेबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संविधान दिले त्या अर्थी मी स्त्रीने भावनिक जरूर असावं पण बौद्धिक लेवलनी तिने काम करावं असं मला नक्की वाटतं. ती एक हृदयाने स्त्री असते पण मला असं वाटतं तिने डोक्याने पण चाललं पाहिजे आणि तिने बुद्धिमान एक कणखर तिच्याकडं मातृत्व दातृत्व कर्तृत्व वक्तृत्व आणि नेतृत्व हे सगळे गुण स्त्रीमध्ये असतात. ज्या कुटुंबातली स्त्री सक्षम आहे ते घर सक्षम झाल्याशिवाय राहत नाही. तेव्हा मुलीने किंवा स्त्रीने असं डोळसपणे जगलं पाहिजे असं मला नक्कीच वाटतं. आज आपण या गादीवर विराजमान किती सालापासून आहात? मी 98 पासून आहे. तोपर्यंतचा आपला कार्यकाळ किंवा तोपर्यंत आतापर्यंत तुम्ही काय कार्यकाळ केलाय किंवा त्यामध्ये तुम्ही काय काय प्रगती केलेली आहे या क्षेत्रामध्ये काय सांगू शकता? मी त्याच्या पहिलं माझी आई मातोश्री यांनी मला वयाच्या 13व्या वर्षी आळंदीला गुरुवारी विठ्ठल महाराज शास्त्री ज्ञानेश मिशन संस्थेमध्ये मी शिकायला होते. वयाच्या 13व्या वर्षी शिकायला गेले. त्या काळामध्ये मुलींची सोय नव्हती. 40 मुलामध्ये मी एकटी होते. त्या काळामध्ये जेवढा कठीण तो प्रवास होता. माझी पण इच्छा होती कीर्तन शिकावे पण माझ्या आईची इच्छा होती की मी एक कीर्तनकार झाली पाहिजे. माझ्या आईची फार इच्छा होती की मुलगी असून तिने काहीतरी पुरुषार्थ गाजवला पाहिजे आणि रेग्युलर लेडीज पेक्षा वेगळं काहीतरी केलं पाहिजे असं आईची पण इच्छा होती. मी ते शाळेबरोबर हेही शिक्षण घेतलं आणि गादीवर बसण्याची संधी मिळाली. त्यामधून प्रबोधन अनेक शाळा असतील कॉलेज असतील तिथं प्रबोधन करण्याचा प्रयत्न करते. महाराष्ट्रामध्ये आम्हाला अनेक पुरस्कार मिळाले. आम्ही जी टॉकीजला कीर्तन केले, समोर मराठी बाणाला कीर्तन केले आणि त्याच्यानंतर आता कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार सोनी मराठी वाहिनीने मला जज म्हणून महाराष्ट्रात माझी निवड केली. ही साधू संतांचे आणि देवाचे उपकार समजते मी. म्हणजे आज एक तुमचं इतक्या वरच्या लेवलला म्हणजे तुमच्या आज जी टॉकीने सुद्धा तुमच्या आज या ठिकाणी त्यांनी हे घेतलेलं आहे. तर आज म्हणजे तुमच्या हेतून असं जाणवतं की आज खरंच आई वडिलांनीच ती इच्छा प्रवृत्त केली पाहिजे की आपल्या मुलांनी त्या लेवलने चाललं पाहिजे. आज एवढ्या मुलांमध्ये तुम्ही एकट्या असून ते की तुम्ही या क्षेत्रापर्यंत पोहोचला. नक्कीच या गोष्टी म्हणजे एक महिला म्हणून तुमचा अभिमानास्पद मला वाटत आहे. तर तुम्हाला त्यासाठी पुढील कार्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि अजून एक शेवटचा प्रश्न माझा असा असेल की आज आपण या ठिकाणी म्हणजे गोरगरीब मुली वगैरे आहेत आपल्या संस्थेमध्ये. तर आज आपण एक समाजाला काय आवाहन करू इच्छिता किंवा तुमच्याकडे या सुख सुविधा काय आहे, तुम्ही या ठिकाणी मुलींना कसा प्रवेश देता त्याबद्दल तुम्ही काय थोडं सांगू शकता का? आमच्याकडे मुली शिकायला आहेत. मी याच्या अगोदर सुद्धा काही मुलींचे स्वतः लग्न करून दिलेत जे कन्यादान ज्याला म्हणतात. मी स्वतः संन्यासी पण एका जावयाचे पाय मी स्वतः हाताने धुतलेले आहेत. असं पण काम आपण करत असतो आणि माझं प्रामाणिक मत आहे आपण मंदिरं तर बांधतो पण जिवंत मुली जर शिकल्या
आणि स्वतःच्या पायावर उभा राहिल्या तर जिवंत मंदिर बांधल्याचं पुण्य नक्कीच आपल्या पदरात पडतं. आम्ही या संस्थांवर काम करत असताना अनेक गोरगरिबांच्या मुलींना सहकार्य केले आणि त्यामधून आमचं संस्थान साधं होतं, पण आम्हाला महाराष्ट्र शासनाने तीर्थ विकासाचा ब दर्जा दिलेलं असं हे संस्थान आहे. तिथपर्यंत सुद्धा आम्ही जाऊन पोहोचलेलो आहोत. म्हणून आम्हाला सरकारने सुद्धा आमच्या संस्थानाला मदत केलेली आहे. आदरणीय देशाचे लोकनेते माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि माझ्या भगिनी सध्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्री आहेत नामदार पंकजाताई मुंडे यांचं सुद्धा मला मोलाचं सहकार्य असतं. आणि नेहमी मला असं वाटतं की राजसत्ता आणि धर्मसत्ता जेव्हा हातात हात घालून चालते त्यावेळेस नक्कीच या महाराष्ट्राचा आणि देशाचा विकास झाल्याशिवाय राहत नाही. नक्कीच. आज आपण पाहतोय म्हणजे एक मंत्री म्हणून सुद्धा पंकजाताईंनी पण खूप या भागामध्ये विकास केलेला आहे. त्यांचे पण खूप नाव चर्चेमध्ये आहे. त्यांचं योगदान या ठिकाणी लाभतं तर नक्कीच तुमच्या संस्थेसाठी खूप कार्यास्पद आणि खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. धन्यवाद ताई. आजी नमस्कार, तुमचं नाव सांगा. बाई ज्ञानोबा सानप. आज आपली मुलगी या ठिकाणी मठपती पोस्टावरती आहे किंवा पदवरती आहे, खुर्चीवर बसली आहे, काय वाटतंय तुम्हाला? याचा खूप आनंद वाटतोय, काय स्वाभिमान वाटतोय. आज बी कलियुग जर असला आणि जर भगवंताची भक्ती केली, शंकराची भक्ती केली तर तो इच्छा पूर्ण करतो. माझी इच्छा होती जन्माच्या अगोदरपासून, लोक मुलगा मागतात, मी मुलगी मागितली की तिनं डोळ्यांनी पुरुषार्थ गाजलेला पाहावा. अशी सिरी म्हणून असं घरात राहू नये, असं पुरुषच काय पुरुषार्थ गाजवतो. एक स्त्रीनं पुरुषार्थ गाजलेला माझ्या डोळ्यांनी पावा, कान भरून कीर्ती ऐकाई, डोळ्यांनी डोळं भरून पावा ही माझी इच्छा होती. तर त्या भगवान शंकरांनी माझी इच्छा पूर्ण केली. तर धन्यवाद.